नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आज आलेलो आहे आपण परभणी जंक्शनला. आणि परभणी जंक्शनला यायचं कारण असं आहे की परभणीला झालेली रिटायरिंग रूम ते काय असते काय नाही मी तुम्हाला सांगेल. आणि बरेच दिवस झाले आपला ब्लॉग आला नव्हता कारण की आपला जो काही कंटेंट नव्हते, त्यामुळे हा व्ह्यू आहे परभणी जंक्शन समोरचा. आणि इकडं आहे रिटायरिंग रूम. चला जाऊया, सुरू झालं आहे का नाही आपण पाहूया. सुरू झालं असेल त्याचं चार्जेस कसे आहे काय नाही, AC नॉन AC त्याचे चार्जेस कसे काय ते आपण बघूया. चला जाऊयात. हे बघा, हे फ्रंट एंट्रन्स आहे. चला, AC नॉन AC आहे. चला जाऊ आपण, कसे काय तुम्हाला दाखवलं मी. चला, हे बहुतेक काल परवाच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आपण उद्घाटन कधी झालं काय हे पण विचारूया. चला, हे पहिले हे ऑफिस आहे. या ठिकाणी वेटिंग हॉल आहे. ऑफिस, वेटिंग हॉल, स्टोर रूम. आणि बहुतेक मला वाटते काल का परवा झालेलं दिसत आहे असं. ही आहे रूम. 2 बेडची रूम दिसत आहे. हे 2 बेड वगैरे आहे या ठिकाणी. आणि सोबत तुम्हाला भेटेल बघा ही संतूरची साबण, पेस्ट, कंगवा, शॅम्पू, तेल. पिण्यासाठी तुम्हाला ग्लास वगैरे आहे या ठिकाणी. हे 2 कॉट, बसण्यासाठी ही अशी व्यवस्था आहे. TV आहे. आणि ही AC रूम आहे पूर्णपणे. या ठिकाणी AC वगैरे आहे. याचे चार्जेस कसे काय आपण ते पाहूया. आणि ही आहे बघा संडास बाथरूम, अटॅच आहे पूर्ण ही. आणि गरम पाण्यासाठी हीटर वगैरे पण आहे रूममध्ये. परभणीमध्ये याचे चार्जेस वगैरे काय आपण पाहूया. आणि दुसरं काय असेल समजा डॉर्मेटरी वगैरे ते पण आपण पाहूया. आपण जाऊया आतमध्ये. ही AC डॉर्मेटरी बघूया कशी काय आपण. ही या ठिकाणी एक जण दिसत आहे होते खालीला. हे असे कॉट बेसिस आहे. खाली एक कॉट आहे, दुसरं कॉट वर आहे. जवळपास बघायला 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10 आणि 2, 12 असे 12 जण या ठिकाणी या AC डॉर्मेटरीमध्ये राहू शकतात. AC डॉर्मेटरी 12 जणांची कॅपॅसिटी आहे. परभणी जंक्शन हिशोबाने सध्या तरी बेस्ट आहे. आणि बाजूलाच याला अटॅच टॉयलेट वगैरे आहे या ठिकाणी. ACची व्यवस्था पण आहे. AC वगैरे व्यवस्था या ठिकाणी. टॉयलेट वगैरे आहे. गरम पाण्याची पण सुविधा आहे या ठिकाणी. आणि ही एक AC डॉर्मेटरी आहे. ही कॉट अशी आहेत या ठिकाणी. 1, 2, 3, 4, 5 जणांची कॅपॅसिटीचं. मिरर वगैरे आहे. आणि हे डोर ओपन करून त्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे. फॅन वगैरे पण आहे. आणि या ठिकाणी IRCTC रेट वगैरे यांनी लावलेले आहेत. रेट वगैरे आहेत या ठिकाणी. अशी एक चांगली व्यवस्था परभणी जंक्शनला करण्यात आलेली आहे. तरी पुन्हा एकदा तुम्हाला रेट वगैरे दाखवतो मी. हे डिलक्स रूमचा रेट आहे या ठिकाणी. आणि याशिवाय तुम्हाला एक्स्ट्रा जे GSTचे चार्जेस आहे ते तुम्हाला द्यावं लागतील. आम्ही थोडी इन्फॉर्मेशन विचारली तर या ठिकाणी त्यांनी सांगितले की जे चार्जेस आहेत त्याला तुम्हाला 16% GST लागेल. चला, एकंदरीत छान आहे. उद्घाटन कधी झालं ते आपण विचारू. रूममध्ये जाऊ आपण. ही रूम आहे. आणि रूममध्ये यायचं कारण असं आहे की या ठिकाणी तुम्ही तुमच्या जो काही सामान वगैरे असेल ते हे सामान या लॉकरमध्ये ठेवू शकतात. हे असे लॉकर वगैरे आहे या ठिकाणी. याच्यात तुम्ही सामान वगैरे तुमचं ठेवू शकतात. त्यासाठी खास आपण रूममध्ये आलेलो आहे. आणि ही मुद्दाम त्यांनी रूम सध्या चालू ठेवलेली आहे. याचं उद्घाटन कधी काय झालं आपण ते विचारू. हे बघायला गेलं तर 23 जून 2023 रोजी याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि आपल्यासोबत आपल्या या ठिकाणी जे परभणी जंक्शनला जे रिटायरिंग रूम झालेली आहे त्याचं सरांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले. त्याचं नाव वगैरे विचारू. सर, तुमचं नाव वगैरे काय? माझं नाव ओमप्रकाश किशनलाल मुथा जैन, हां सर. राहणार वसमत रोड, परभणीचे. सर, रूमचे काही समस्या 4 रूम केलेले आहेत. वेगवेगळे आपण आपल्या होईल तेवढं आपल्या पद्धतीने आपण तयार करायचा प्रयत्न केला आहे. हां. आणि होईल तेवढं सॅटिस्फॅक्शन कस्टमरला व्हावं हां. त्या उद्देशाने आपण ह्याची तयारी निर्मिती केलेली आहे. तसं तुम्ही गव्हर्नमेंटने आपल्याला फक्त स्ट्रक्चर दिले. स्ट्रक्चर दिलेलं आहे. हां, फक्त स्ट्रक्चर दिले. बाकी जे काही हां. चेंजेस वगैरे झाले, जे काही फर्निचर वगैरे जे लागले हां. ते सर्व स्वतःच आपलं वैयक्तिक आहे. जसं की मी बघितलं रूममध्ये तुम्ही प्रेस देत आहे, साबण देत आहे,
क्लिअर देत आहे, बऱ्याच गोष्टी तुम्ही तुमच्याकडून सुविधा देत आहे. याचा चार्जेस वगैरे कसा आहे रूमचा? रूमचे चार्जेस ऑनलाईन 3 तास 6 तास 10 तास 12 तास त्याच्यानुसार प्रत्येक रूमचे चार्जेस हा. तसं तुम्ही तिथं लावलेलं आहे, मी तर सगळ्यांना सांगितलंय तसं. हो. चला. आणि ऑफलाईन मध्ये इमर्जन्सी समजा 4 तास तुम्हाला थांबायचं हा. आहे तर त्याची सुविधा अशी आहे की तुम्ही साधं तिकीट घेऊन यायचं, जनरल तिकीट जनरल. प्रवासाचं हा. आणि तुमचं आधार कार्ड द्यायचं. म्हणजे माझं अवेलेबल असताना माझं अवेलेबल आहे, तुम्ही आलात त्यावेळेस माझं अवेलेबल आहे तर तुम्हाला दाखवून देईन. हा. योग्य वाटलं ठीक आहे, नाही योग्य वाटलं ठीक आहे. चला, सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली. जे माझा ब्लॉग कोणी परभणीच्या बाहेरून मुक्काम येणार असेल त्यांच्यासाठी तुमच्याकडे रिझर्वेशन तिकीट असेल तरी चालेल किंवा तुमच्याकडे जनरल तिकीट असेल तरी चालेल. तुम्हाला मी समजा तुम्हाला रूम वगैरे बुक करायची असेल तर तुम्हाला नंबर सांगतो मी. 7385 24 74 74 असा नंबर आहे. या नंबरशी तुम्ही संपर्क करून रूमसाठी किंवा डॉर्मेटरीसाठी तुम्ही तुमची बुकिंग करू शकता. आणि तसं डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर वगैरे, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस वगैरे तसं मी तुम्हाला दिलंच आहे. आणि आणखी तुम्ही या ठिकाणी आलं तर छोटी या ठिकाणी मिनी कॅन्टीन पण आहे म्हणे. कॅन्टीन पण सांगितली त्यांनी मला की या ठिकाणी छोटीशी मिनी एक कॅन्टीन आहे आणि ती छोटी आहे कारण की छोटी जागा असल्यामुळे सगळ्यात ठीक आहे, काही हरकत नाही. नवीन आहे परभणी जंक्शनला, लवकरच नवीन सुविधा होईल आणि परभणी जंक्शनची आणखीन जंक्शन असल्यामुळे आणखीन काही बऱ्याच गोष्टी भेटतील अशी आपण अपेक्षा करू शकतो. आपण आलो बाहेर आणि जैन सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली कशी काय. आणि त्यांनी हे एक गोष्ट सांगितलं की तुमच्याकडे रिझर्वेशन तिकीट नसेल, तुम्ही जनरल तिकीट पण घेऊन आलं आणि सोबत आधार कार्ड असेल तरी तुम्हाला या ठिकाणी रूम किंवा AC डॉर्मेटरी तुम्हाला भेटून जाईल. AC रूम आणि AC डॉर्मेटरी तुम्हाला भेटून जाईल. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.